तर मित्रांनो, हा जो काही तुम्हाला पुढे दिसतोय हा बाहुबली पिक्चरचा सेट आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण तसं नाहीये. हे आहे शिर्डीचं साई तीर्थ. असलं जबरदस्त पार्क बनवलंय मित्रांनो, काय सांगू. आतली रचना तर एवढी खतरनाक आहे. गार्डन मधले फवारे, तिथले उडणारे कारंज जबरदस्त. तर आम्ही पहिल्यांदा गेलो तीर्थयात्रा करायला. हे तीर्थयात्रेमधले सर्व चारधाम असतील, कुठली मंदिरं असतील, आपली मुंबई नगरी असेल, सगळ्यांचं दर्शन आहे. सगळ्यात आधी आपण गेलो मुंबईला. इथं हे डब्बेवाले वगैरे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतील, पण ह्या लोकांच्या चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन इतके जबरदस्त आहेत ना की ही माणसं जसं काय खरोखर आपल्याशी बोलतात की काय असं 5 मिनिट आपल्याला वाटून जातं. तिथून आपण जातो डायरेक्ट सिद्धिविनायकाला. मस्त गणपती बाप्पांचं सुंदर असं दर्शन होतं. त्याच्यानंतर थेट आपण जाऊन पोहोचतो द्वारकेला. आहा, गुजरातचं सगळं जे काय ॲटमॉस्फिअर आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं आहे. द्वारकेचं सुंदरसं मंदिर, त्याचा कळस बघून आपण ह्या द्वारकाधीशाचं साक्षात कृष्णाचं दर्शन करतो आणि जातो पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो केदारनाथ. थंडी वाजते की काय असं वाटायला लागते, पण तसं काही होत नाही. आतमध्ये काही बर्फ पडलेला नाहीये. पण हे केदारनाथचं मंदिर अतिशय सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. केदारनाथाच्या मंदिरासमोरचे नंदीबाबा बघायला मिळतात. आतमध्ये केदारनाथाचं दर्शन होतं आणि तिथून पुढे मग आपण जातो बद्रीनाथला. ही वरती पुलबिल ओलांडताना लोक आपल्याला बघायला मिळतात. आतमध्ये बद्रीनाथाची आरती चालू असताना आपल्याला दिसते. इतकं सुंदर मंदिर केलेलं आहे. त्या प्रतिकृत्याच एकदम जबरदस्त बनलेल्या आहेत. आणि 4 धाम यात्रा झाली, पण पंढरपूर नाही केलं तर कसं उपयोग होणार. हे सुंदर असे वारकरी, आपलं विठ्ठलाचं मंदिर आणि विठोबाची ती मूर्ती, काय सांगायचं. तिथून डायरेक्ट बल्ले करायला आपण जाऊन पोहोचतो पंजाबमध्ये. पंजाबचं गोल्डन टेम्पल आपल्याला दिसणार आहे. त्याच्या आधी असेल हा बब्बेदा ढाबा. लोक खाताना दिसत होती, मरणाची भूक लागली होती. पुढे आपण जाऊन पोहोचलो डायरेक्ट गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलमध्ये वाहे गुरुदी फतेह, वाहे गुरुदा खालसा, जो बोले सोनी हालसा श्री अकाल म्हणून दर्शन घेतलं आणि तिथून थेट निघालो पुढे पुरी जगन्नाथला. तिथं हे सी बीच मस्त बनवण्यात आलं होतं. पुरी जगन्नाथाचा रेतीचा पुतळा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. नंतर पुरी जगन्नाथाचं मंदिर आणि आतमध्ये जगन्नाथाचे लाकडे असलेले पुतळे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तिथून आपण थेट पोहोचतो डायरेक्ट साऊथला मीनाक्षी टेम्पलला. पार्वती मातेची जी काही मूर्ती आहे ती इथं मीनाक्षीच्या रूपात आपल्याला बघायला मिळते. एकदम खतरनाक अशा प्रकारचं मूर्तींचं कार्विंग केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सुंदर असा उंच मनोरा आणि ही मीनाक्षी मातेची मूर्ती. तिथून आपण पोहोचतो तिरुमलाच्या जंगलामध्ये, जिथं हत्तीचे वगैरे स्टॅच्यू लावलेले आपल्याला दिसतात. हे तिरुपतीचं मंदिर. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा म्हणत आपण तिथून बाहेर पडतो. बाहेर आल्यानंतर एक जादूगार आपला खेळ करत होता. लंका दहन बघायच्या आधी वेटिंगसाठी तर लोक जमली होती. त्यांना आपल्या ह्या पोतडीतनं 2 कबुतर बाहेर काढली. अतिशय खतरनाक अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्यांनी केला. मग आम्ही गेलो लंका दहन हा 5D प्रोग्राम बघायला. लोकांनी मोकर गर्दी केली होती. अशा प्रकारचे हे शिट्यांचे अरेंजमेंट होते. हाताला 2 पुढे दांडे दिले होते, जे पकडून बसायचं, डोळ्याला गॉगल लावायचा. आता मला चष्मा असल्यामुळे मी चष्म्यावर माझा गॉगल सेट केला आणि हा असा 3D पुढं स्क्रीन आणि हे 5Dचं ॲटमॉस्फिअर देणारा हा सगळा काय जो अनुभव होता, लय खतरनाक. मोकार खालून पायाला वळवळ व्हायची, वरतून पाणी यायचं, कुठून मरीच फवारा तोंडावरती उडायचा. हे समुद्राचं तर लयच खतरनाक काहीतरी कार्यक्रम त्यांनी केलेला होता. पण जबरदस्त असं हे बनवलेलं सगळं बघून आम्ही पोहोचलो द्वारका माईला. आता द्वारका माईचा जो काय हा शो आहे ना, खरंच सांगतो सगळ्यात अल्टिमेट जर काय असेल ना तर हे अक्षरशः तुमच्या अंगावर काटा आणि डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. साईबाबांची हलणारी मूर्ती बघितली ना, जबरदस्त. हे सोडून दुसरे कुठले शब्द ऐकूच येत नाहीत.